सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत स्पेसिफिकली फॉर द पोझिशनल ट्रेडिंग. की पोझिशनल ट्रेडिंग वरती आपण कसे जे आहेत ते ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो किंवा टेक्निकली आपण कसं आहे तिकडे एंट्री बनवू शकतो, राईट. सो जनरली जो पार्ट आपण इथे कव्हर करणार आहोत तो कव्हर करणार आहोत ट्रॅप काय असतं, त्याच्यानंतर पीसीआर डेटा पॉइंट सोबत आपण कसं त्याला अनालिटिक्स करू शकतो, आणि थर्ड पार्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर मला एखादा स्टॉक किंवा एखादा पर्टिक्युलर मुवमेंट जर मला अँटिसिपेट करत असेल आणि तिकडे जर मला एखादी स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची असेल किंवा तिकडे डिप्लॉय करायची असेल तर स्ट्रॅटेजीचा पार्ट काय असेल आणि तिकडे जाऊन आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो ते आपण डिस्कस करणार आहोत, राईट. सो व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळ्या गोष्टी नीट ऍक्च्युअली बघा, राईट. स्किप केला तर कसं होईल की कोणतीतरी कन्सेप्ट मध्ये मध्ये मिस होईल, सो त्या अवॉइड करा कुठेतरी. सो मेन जो कंटेंट आहे तो आपला तोच असणार की ट्रॅप काय आहे, पीसीआर कसं बघायचं आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीज काय असणार आहे. ओके, सो जास्त वेळ आपण इंट्रोडक्शनला टाइम नको इन्व्हेस्ट करूया आणि डिरेक्टली विल गो विथ दी कन्सेप्ट. आपण डायरेक्टली कन्सेप्ट वरती येऊया. ओके, सो मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. त्याच्या आधी व्हाईट बोर्ड वरती आपण थोडाफार डिस्कस करूया की व्हॉट इज ट्रॅप आणि कसं तिकडे ट्रेड्स बनवतात. ओके, सो जर ज्यांनी कोणी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओज बघितले असेल तर त्यांना ट्रॅप इंडिकेटर बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन असेलच की व्हॉट इज ट्रॅप इंडिकेटर आणि त्याच्यावरती आपण कशा ट्रेड्स ज्या आहेत त्या युजली क्रिएट करतोय. सो ते डेफिनेटली खूप जास्त युजफुल असेल. सो ती व्हिडिओ बघितलात तरी फाईन, पण आपण 4-5 व्हिडिओच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एका व्हिडिओमध्ये आणून एक ऍडव्हान्स व्हिडिओ बनवते, ऍडिशनल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते. ओके, सो पहिलं आपण बघूया की जे आपण ओपन इंटरेस्ट जे बघतो युजली ते आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट. की ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट आहे की रायटर्स पर्स्पेक्टिव्ह, कारण त्याचा जो मार्जिन असतो किंवा जो व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट असते त्यांची तिकडे जी इन्व्हेस्टमेंट असते ती खूप जास्त असते, राईट. व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट नाही म्हणते ना, पण जी मार्जिन वगैरे असते ती जास्त असते ॲज कम्पेअर दॅन दी बायर. सो कुठेतरी आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो. सो लेट्स सी फॉर एन एक्झाम्पल एक आपण ड्रॉ करूया इथे. लेट्स सी हा जो लेवल मी मार्क करतो आहे हा रेजिस्टन्स लेवल आहे फॉर एन एक्झाम्पल. ह्याला आपण ग्रीन मध्ये ठेवूया. ओके, आणि हा जो लेवल आहे फॉर एन एक्झाम्पल सो लेट्स सी हा जो लेवल आहे तो सपोर्ट लेवल आहे, जस्ट फॉर एन एक्झाम्पल. ओके, सो ह्याला आपण रेड मार्क करूया. ओके, सो ग्रीन जो बार दिसतो तुम्हाला तो आहे रेजिस्टन्स वाला आणि जो रेड बार दिसतो तो आहे सपोर्ट झोन. ओके, नाव लेट्स सी प्राइस काय अशी मूव्ह करत आले. ओके, आणि ही रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते. ओके, नाव इकडे दोन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात, राईट. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात? एक तर आपल्याला ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी येऊ शकते किंवा एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी येऊ शकते, राईट. रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी कधी येणार? जेव्हा कॉल रायटर्स, जे इकडे कॉल रायटर्स आहेत ते आपल्या पोझिशन्स इथे अजून ऍड करतील तेव्हा, म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो अजून स्ट्रॉंग होईल. दॅट मीन्स कॉल रायटर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स अजून ऍड करतील. सो तेव्हा कुठे एक तरी रेजिस्टन्स मिळेल आपल्याला मार्केटमध्ये, राईट. आणि एक सपोर्ट रेजिस्टन्स लेवल जो आहे तो कुठेतरी स्ट्रॉंग होते, त्यामुळे एक रिव्हर्सल येऊ शकतो. कारण कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की जेवढा मार्केट खाली राहील किंवा त्या लेवलला राहील तेवढं त्यांना बेटर आहे. सो जर ते ऍड करतात त्यांना माहिती आहे की मार्केट ह्या लेवलच्या खाली राहायला पाहिजे. ओके, नाव तेच जर कॉल रायटर्स आहेत ते आपल्या पोझिशन तिथून अनवाइंड करायला सुरुवात करतील, दॅट मीन्स जे प्रिव्हियस कॉल रायटर्स आहेत ते आपल्या पोझिशन तिथून कापायला सुरुवात करतात, निघायला सुरुवात चालली आहे, राईट. दॅट मीन्स व्हॉट? कॉल रायटर्स जे आहेत त्यांना कुठेतरी मार्केटमध्ये फिअर आहे की हा रेजिस्टन्स लेवल जो आहे तो ब्रेकआउट करू शकतो आणि तिकडे जाऊन एखादी ट्रेड जी आहे ती मी डिप्लॉय करू शकतो, राईट. सो कुठेतरी एक अपॉर्च्युनिटी ब्रेकआउटची मिळू शकते. सो इथे काय नोट डाऊन करण्यासारखं आहे की जर कॉल रायटर्स आपल्या पोझिशन्स अनवाइंड करत असतील, इफ कॉल रायटर्स आपल्या पोझिशन्स अनवाइंड करत असतील तर मार्केटमध्ये एखादा ब्रेकआउट येण्याचे चान्सेस आहे. एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपण अँटिसिपेट करू शकतो त्या लेवलवरती. ओके, नाव सेम लॉजिक. सपोज जर स्टॉक काही असा मूव्ह करत आलाय आणि सपोर्टच्या आसपास ट्रेड करते. ओके, तो इकडे पण दोन अपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतील. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी? सो एक ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी येऊ शकते किंवा एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी येऊ शकते, राईट. सो
ब्रेकडाऊन रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी कधी ना, जेव्हा इथे जे पुट रायटर्स आहेत ते आपल्यापासून इथून अजून ऍड करतील तेव्हा, राईट. म्हणजे पुट रायटर्स जर अजून ऍड करतील, सो पुट रायटर्सचा व्ह्यू काय असतो की मार्केट जो आहे तो एक अग्रेसिव्ह राहायला पाहिजे त्या लेवलवरती, त्या पर्टिक्युलर स्ट्राईक वरती, राईट. सो जर पुट रायटर्स आपला पोझिशन ऍड करतात, दॅट मीन्स कुठेतरी ते बुलिश अपॉर्च्युनिटी अँटिसिपेट करतात. पण तेच जर सपोज पुट रायटर जे आहेत त्यांनी आपल्या पोझिशन्स अनवाइंड करायला सुरुवात केली, इथून जे आपल्या पोझिशन्स आहेत ते काढायला सुरुवात केली, दॅट मीन्स व्हॉट की जो सपोर्ट लेवल आहे तो कुठेतरी वीक होतोय. सो जर सपोर्ट जर वीक होतोय तर दॅट मीन्स काय आपण अँटिसिपेट करू शकतो की मार्केटमध्ये एक बॅरिशनेस येऊ शकतो, एक फॉलिंग अपॉर्च्युनिटी आपल्याला कुठेतरी मार्केटमध्ये बघायला मिळते. व्हाय? बिकॉज ऑफ पुट रायटर्स जे आहेत ते अनवाइंड करतात. सो लॉजिक इज सिम्पल. लॉजिक काय ठेवायचं आपल्याला ह्याच्यावरती की जेव्हा जेव्हा कॉल रायटर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करायला सुरुवात करतील, दॅट मीन्स ती कुठेतरी एक बुलिश अपॉर्च्युनिटी आहे. आणि जेव्हा जेव्हा पुट रायटर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करायला सुरुवात करतील, सो ती कुठेतरी एक बॅरिश अपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकतो, राईट. सो हे तर झालं सिंगल स्ट्राईकवर. पण जर सपोज एखादा स्टॉक जो आहे तो मोमेंटम देतोय आणि मल्टिपल स्ट्राईक्सवर जर अनवाइंडिंग आपल्याला बघायचे, सो जर मल्टिपल स्ट्राईक्सवर अनवाइंडिंग होते, सपोज जर मार्केटने बुलिश ट्रेंड घेतला आणि बुलिश ट्रेंड मध्ये आपल्याला दिसतं की मल्टिपल स्ट्राईक म्हणजे जे पण स्ट्राईक्स वरती ट्रेड करतात करंट मार्केट प्राइसच्या, त्यामध्ये अनवाइंडिंग चालू आहे कॉल साइडून, म्हणजे मल्टिपल स्ट्राईकला कुठेतरी फिअर आहे की मार्केट इथून एक बुलिश मोमेंटम घेऊ शकतो. सो ते काय करतील, ते आपल्या पोझिशन्स काढायला सुरुवात करतील. सो दॅट मीन्स तिकडे कुठेतरी कॉल रायटर्स जे आहेत ते ट्रॅप झालेत, ओके, बिकॉज ऑफ द ट्रेंड इन दी मार्केट, की मार्केटमध्ये ट्रेंड आहे आणि तिकडे कुठेतरी कॉल रायटर्स ट्रॅपचा सिग्नल जनरेट झालाय. सेम लॉजिक जर मार्केट एक खाली पडत चाललंय, फॉलिंग मोमेंटम देतोय, सो त्याचा मोमेंटम काय असतो की लेट्स सी पुट रायटर्स अनवाइंड करतात आणि मल्टिपल स्ट्राईक, त्याच्या खालचा एक सपोर्ट लेवल आहे, त्याच्या खाली एक सपोर्ट लेवल आहे, तो पण अनवाइंडिंग चालू आहे तिकडे. सो दॅट मीन्स व्हॉट, पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात, सो कुठेतरी फॉलिंग मोमेंटम, एक बॅरिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो, ओके. सो जनरली लेट्स सी, जर मी कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती आलो, ओके, सो आपण जनरली ओपन इंटरेस्ट थ्रू कॅप्चर करू शकतो. सो लेट मी शेअर यू माय स्क्रीन, एकच मिनिट द्या. इथे जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्हाला इथे दिसण्यात येईल की लेट्स सी मी इथे येतोय ट्रॅक वरती आणि ओपन इंटरेस्ट ओपन करतो, ओके. सो जेव्हा मी ओपन इंटरेस्ट ओपन करणार तेव्हा काय मला दिसणार, प्रत्येक स्टॉकचा तर ओपन इंटरेस्ट दिसणार त्या लेवलला जाऊन, ठीक आहे. लेट मी ओपन, ओके. नाव लेट्स सी, जर मी निफ्टीचे ओके फाईन 50 एखादा वेगळा रिलायन्स किंवा एखादे वेगळे स्टॉक्स बघूया, एनएमडीसी जर बघतो तर एनएमडीसी मध्ये बघा, जर इथे मला जो सपोर्ट दिसतोय तो सर्वात मोठा सपोर्ट तर हा लेवलचा होता, पण इट इज कंटिन्युअसली इथे सध्या एनएमडीसीचा हा सपोर्ट आहे. पण जर मला एखादा स्टॉक सिलेक्ट करायचा तर मला बघा हे मॅन्युअली करावं लागतं, राईट, की मॅन्युअली कोणत्या स्टॉक्स मध्ये जे आहेत ते ट्रॅप झाले आहेत कॉल रायटर्स किंवा पुट रायटर्स. सो एनटीपीसी मध्ये अजून तरी अपॉर्च्युनिटी नाही दिसत आहे. सो जर इथे ओव्हरऑल रियालिटी मध्ये बघितलं तर यू कॅन सी पुट रायटर्सचा हा सर्वात मोठा सपोर्ट लेवल आहे. त्यानंतर जर हा ब्रेक झाला तर कुठेतरी फॉलिंग अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. सो मल्टिपल गोष्टी, एक एक सिंगल स्टॉक मला चेक करावं लागतं, राईट. सो ह्याच्यात कुठेतरी टाइम इन्व्हेस्ट होतो आणि एक प्रॉपर रिसर्च पण आपल्याला मिळू नाही शकत, कारण ओव्हरऑल जर मी आता पेज इंडस्ट्री जरी बघितलं तर मला दिसतं की सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या दोघांच्या मध्ये ट्रेड करतोय, तर अपॉर्च्युनिटी कुठेतरी मला दिसत नाही की बॅरिश किंवा बुलिश अपॉर्च्युनिटी या स्टॉक मध्ये आहे. पीईएल मध्ये पण सध्या तरी कुठे दिसत नाही, पण यू कॅन सी परसिस्टंट हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक झालाय, पण इकडे कुठेतरी अजून ऍडिशन चालू आहे, राईट. सो इकडे इथपर्यंत जी मोमेंटम आहे, जी 100 पॉईंटचा मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो ह्या लेवलपर्यंत, पण त्याच्यानंतर परत एक लेवल हा आहे आणि त्यानंतर हा लेवल एक आहे, राईट. सो कुठेतरी जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे त्यानुसार मला एकदम परफेक्ट मॅन्युअली कॅल्क्युलेट करावा लागणार जर मला एखादा स्टॉक किंवा एखादा मोमेंटम मला फाइंड आउट करायचा असेल तर. इथे बघा पीडीलाइट मध्ये तुम्हाला दिसेल की हा सपोर्ट ब्रेक झाला, आता ह्या सपोर्ट पर्यंत पण अनवाइंडिंग चालू आहे, ह्या सपोर्ट मध्ये पण अनवाइंडिंग चालू आहे. दॅट मीन्स पुट रायटर्स जे आहे ते कुठेतरी अनवाइंड करतात, कारण त्यांना फिअर आहे मार्केटमध्ये एक मोमेंटम येण्याची, राईट. सो एक फॉलिंग अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते ह्या लेवलला. सो जर ही जी रिसर्च आहे ही मॅन्युअली करण्यापेक्षा जर मी तुम्हाला असा काही डेटा पॉईंट सांगितला जो ऍक्च्युअली तुम्हाला युजफुल असेल, जिकडे तुम्हाला टाइम जास्त इन्व्हेस्ट करावा नाही लागणार, राईट, आणि जी रिसर्च आहे ती तुम्हाला स्ट्रॉंग मिळेल आणि त्याच्यासोबत आपण ऍडिशनल 2-3 कन्फर्मेशन पण घेणार वेगवेगळ्या डेटा पॉईंटचे, राईट. सो ते कसं घ्यायचं आपल्याला, तर त्यासाठी आपण काय करायचं, युजली
ट्रेडिंग वरती यायचं इथे आणि ट्रेडिंग वरती आला तर तुम्हाला इथे मिळेल ट्रॅप इंडिकेटर. ओके, आपल्या ट्रॅप इंडिकेटर वरती क्लिक करायचं. सो जे तुम्ही ट्रॅप इंडिकेटर वरती क्लिक करा तर यू कॅन सी इथे तुम्हाला दोन सिग्नल युजली मिळतात. एक मिळतं कॉल रायटर स्ट्रॅपचं आणि एक मिळणार पुट रायटर स्ट्रॅपचा. ओके, सो सध्या जे सिग्नल झाले ते मेनली कॉल रायटर स्ट्रॅप पुट रायटर स्ट्रॅपचे सिग्नल झाले. द रिझन बिहाइंड इट की आता जे आपण बघतोय ते इलेक्शनच्या टायमाला मी रेकॉर्ड व्हिडिओ करते, राईट, रिझल्ट जेव्हा अनाऊन्स होतात तेव्हा. सो फॉल असेल, तुम्ही जर व्हिडिओ जेव्हा नंतर बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की तेव्हा मोठा फॉल आलेला मार्केटमध्ये स्टार्टिंगला, राईट, आणि इनफॅक्ट थोडा फॉल होताच एंड पर्यंत. सो मोस्ट ऑफ द टाइम पुट रायटर स्ट्रॅप झाल्यात प्रत्येक स्टॉक्स मध्ये. सो इथे दोन सिग्नल युजली तुम्हाला मिळणार. एक मिळणार कॉल रायटर स्ट्रॅपचा आणि दुसरा मिळणार पुट रायटर स्ट्रॅपचा. ओके, सो सिंपल अर्थ आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल येत असेल सो त्याच्या पुढे ना पीबी लिहून येणार. ओके, जेव्हा तुम्ही लाईव्ह मार्केटला हा जेव्हा टूल ओपन कराल आणि लाईव्ह मार्केटमध्ये जर कोणता एखादा सिग्नल आला असेल तेव्हा त्या सिग्नलच्या पुढे जर कॉल रायटर स्ट्रॅप असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला पीबी लिहून आलं असेल. सो पीबी तुम्हाला इंडिकेट काय करतं? पीबी तुम्हाला इंडिकेट करतं प्रोबेबल बाय, की कुठे प्रोबॅबिलिटी आहे की एक बुलिश मोमेंटम येऊ शकतो. ओके, सो प्रोबेबल बाय तिकडे एक मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो. आणि जेव्हा जेव्हा पुट रायटर स्ट्रॅपचा तुम्हाला सिग्नल येतो तेव्हा त्याच्या पुढे लिहिलं असतं पीएस. सो पीएस तुम्हाला काय इंडिकेट करतं? पीएस तुम्हाला इंडिकेट करतं प्रोबेबल सेल, की कुठे प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट जो एक फॉलिंग मोमेंटम देऊ शकतो किंवा एक फॉल देऊ शकतो. ओके, सो प्रोबेबल बाय आणि प्रोबेबल सेल बरेच लोकांच्या क्वेरी असतात की व्हॉट इज प्रोबेबल बाय आणि प्रोबेबल सेल. तर तुम्हाला ते हे सांगतं की कोणत्या स्टॉक मध्ये प्रोबॅबिलिटी आहे की एक बुलिश मोमेंटम देऊ शकते आणि बेरिश. सो प्रोबेबल बाय हे जनरली कॉल रायटर स्ट्रॅपच्या पुढे तुम्हाला लिहून दिसण्यात येईल आणि जर तुम्ही पुट रायटर स्ट्रॅपच्या समोर बघत असाल तर त्याला पीएस लिहून येतं, जसं इथे तुम्हाला दिसून येतंय. ओके, सो टॉपला आहे तो सर्च सिम्बल आहे. सो पर्टिक्युलर जर तुम्हाला कोणता एखादा स्टॉक सर्च करायचा असेल तर एबी कॅपिटल जर मला सर्च करायचं तर तुम्हाला इथे दिसून येतील, राईट. सो पर्टिक्युलर स्टॉकचं तुम्हाला इथे सर्च करू शकता की तो स्टॉक सिंगल जनरेट आहे की नाही. इथे तुम्हाला फिल्टर मिळेल की सपोज जर तुम्हाला फक्त कॉल रायटर स्ट्रॅपचा फिल्टर पाहिजे की कोणत्या स्टॉकमध्ये कॉल रायटर स्ट्रॅप झाला तर कॉल रायटर स्ट्रॅपवर क्लिक करा. सो जे काही स्टॉक्स आहेत ते तुम्हाला मिळतील. त्यानंतर जर कोणत्या स्टॉकमध्ये पुट रायटर स्ट्रॅपचे सिग्नल जनरेट झाले तर पुट रायटर स्ट्रॅपवर क्लिक करा. सो पुट रायटर स्ट्रॅप जेव्हा जेव्हा जास्त स्टॉकमध्ये जनरेट झाले त्या सगळ्यांचा डेटा मिळेल. असंच पीई एक्झिट आहे आणि प्रोबेबल बाय. सो पीई एक्झिट काय आहे? इट्स जनरली अ प्रोबेबल एक्झिट, की जर एखादा मोमेंटम येऊन गेला असेल तर तिकडे एक्झिट जर मोमेंटम पाहिजे की तिकडे जाऊन एखादा एक्झिट ट्रेड बनवायचा आहे किंवा एक्झिट करायचं असेल तिकडे पीई एक्झिट लिहून येतं. सो तुम्ही तिकडे जाऊन एक्झिट करू शकता. ओके, नाव जेव्हा पण तुम्ही ट्रॅप इंडिकेटर यूज करत असाल तेव्हा दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की स्टॉक जो आहे तो सेम दिवशी आपल्याला ट्रेड नाही बनवायचे. सेम दिवशी आपल्याला ट्रेड नाही बनवायचे, आपल्याला दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे ट्रेड बनवायचे. ओके, सो बऱ्याच लोकांची एक कन्सेप्ट असते की आज मला 9:30ला दिसलाय की किंवा 9:45ला दिसलं की ह्या स्टॉकमध्ये मला एखादा ट्रॅप जनरेट झाला आणि मी तिकडे जाऊन ट्रेड बनवतो. बट विच इज नॉट अ गुड थिंग. ती परफेक्ट प्रॅक्टिस नाही आहे. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवायचे. जर आज सिग्नल जनरेट झाला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन मी तिथे ट्रेड बनवणार. ओके, रिझन ह्याचं हेच आहे की लेट सी मला दिसतं की 9:45 ला कॉल रायटर स्ट्रॅप झाले त्या पर्टिक्युलर एबीसी स्टॉक्स मध्ये फॉर एक्झाम्पल. पण मला हे नाही माहिती की 9:45 नंतर जर 10 वाजता 12 वाजता जर तिकडे कॉल ऍडिशन झाली तर. सो जर मी 9:45 ला ट्रेड बनवतो तर कुठेतरी आपण जाऊन तिकडे ट्रॅप होऊ शकतो. सो जनरली हा जो कन्सेप्ट आहे हा पोझिशनल ट्रेडिंगचा कन्सेप्ट आहे. सो जर मला दिसतं की कॉल रायटर स्ट्रॅप झालेत आणि मी डिरेक्टली सकाळी जाऊन ट्रेड बनवतो विच इज अ नॉट अ गुड प्रॅक्टिस आहे. ते अवॉइड करा कुठेतरी, कारण मेजरली जर तुम्ही बघाल तर एखाद दोन स्टॉक मध्ये तुम्हाला तिकडे मोमेंटम मिळेल पण मल्टिपल टाइम तुम्हाला कुठेतरी फेल्युअर मिळेल त्या गोष्टीला, राईट. आणि फेल जास्त होतील त्या लेवलला मोमेंटम आणि ट्रेडच्या जास्ती प्रोबॅबिलिटी आहे की फॉलिंग मोमेंटम जास्त मिळतील तिकडे आणि विनिंग पर्सेंटेज जे आहे ते कुठेतरी कमी मिळतील. सो काय गोष्ट लक्षात ठेवायची, पहिली गोष्ट की जर आज सिग्नल जनरेट होतोय तर आपल्याला सेम डे ट्रेड नाही बनवायचे, डिरेक्टली दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवायचे. ओके, त्यानंतर जर मी बघायचं म्हटलं तर सेकंड गोष्ट काय आहे, सेकंड पॉइंट आहे की दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ट्रेड बनवतोय तेव्हा चेक करा की स्टॉक जो आहे तो 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन मोमेंटम नाही दिला पाहिजे. ओके, स्टॉक जो आहे त्याने 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन नाही दिला पाहिजे.
2% अमाऊंट मी का बोलते, कारण युजली जर तुम्ही स्टॉकचं बिहेवियर बघितलात ना, तर जनरली 2% पेक्षा जास्त तुम्हाला गॅप अप गॅप डाऊन नाही मिळत. जनरली 1-1.5%च्या आतनेच होतं. 2% कधी होतो, जेव्हा एखादा इव्हेंट असेल, जेव्हा एखादी अनसर्टनिटी असेल मार्केटमध्ये, तेव्हा कुठेतरी तुम्हाला तो एक फॉल बघायला मिळेल. युजली तुम्हाला नाही बघायला मिळणार. सो ट्राय करा की दुसऱ्या दिवशी जर एखादा स्टॉक मध्ये तुम्ही ट्रेड मध्ये, तर 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन नसला पाहिजे. ओके. आणि थर्ड अँड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज गो विथ दी स्ट्रॅटेजीज. नेकेड कॉल अँड पुट ऑप्शन अवॉइड करा. मी स्ट्रॅटेजीजचा पार्ट कव्हर करतो, लास्टला मी कव्हर करेन स्ट्रॅटेजीज, कारण खूप डेप्थ मध्ये आपण बघणार आहोत की स्ट्रॅटेजीज आपण युजली कशा ट्रेड्स बनवायचे. ओके. सो पहिल्या 2 गोष्टी आपल्याला काय बघायच्या आहेत की जर कॉल रायटर स्ट्रॅप झालाय, दॅट मीन्स वी अँटिसिपेट बुलिश मोमेंटम, आपण बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करतोय. आणि जर पुट रायटर स्ट्रॅप झाले आहेत, तर आपण अँटिसिपेट करतोय बॅरिश मोमेंटम. राईट. आणि 2 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या अगेन, की आज जर सिग्नल जनरेट झालाय, तर आपल्याला सेम डे ट्रेड नाही बनवायचे, दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवायचे. आणि सेकंड थिंग इज व्हॉट, की जर दुसऱ्या दिवशी 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन मुवमेंट असेल, तर आपण त्या स्टॉकला अवॉइड करायचं, तिकडे जाऊन आपल्याला ट्रेड नाही बनवायची आहे. ओके. सो हा एक कन्सेप्ट झाला. नाव ह्याच्यासोबत बरेच लोक बोलतात की सर मला एक ऍडिशनल कन्सेप्ट पाहिजे, याच्यासोबत एक ऍडिशनल कन्फर्मेशन साठी. सो तो कोणता यूज करता येईल आणि त्या बेसिसवरती आपण ट्रेड्स बनवू शकतो का, की ऍडिशनल कन्फर्मेशन टूल काय. सो ह्याच्यासोबत मी एक बिल्टअप वरचा कन्सेप्ट बनवला की ट्रॅप आणि बिल्टअपचं कॉम्बिनेशन घेऊन आपण कशा ट्रेड बनवू शकतो. नाव आता जो आपण कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, ते स्पेसिफिकली डिस्कस करणार आहोत पीसीआर बद्दल. की पीसीआर डेटा पॉइंट आपण जर बघितला, आणि फक्त नॉर्मल पीसीआर नाही बघणार आहोत, आपण मॉडिफाईड पीसीआर बद्दल डिस्कस करणार आहोत, की मॉडिफाईड पीसीआर बद्दल आपण ट्रेड बनवू शकतो का. सो मी ह्यामध्ये व्हॉल्यूम कुठेतरी कव्हर नाही करणार, व्हॉल्यूम पीसीआर, पण मी ओवाय पीसीआर आणि मॉडिफाईड पीसीआर या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते कव्हर करणार. ओके. सो त्यासाठी मी अगेन आय लाईक टू कम ऑन अ शेअर. व्हाईट बोर्डवर मी येतो इकडे. ओके. नाव ओके. सो पहिला आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया ओवाय पीसीआर आणि मॉडिफाईड पीसीआरचा. सो मी ह्या साईडला लिहितो ओवाय पीसीआर. ओके. आणि सेकंड इथे लिहिते मॉडिफाईड पीसीआर. ओके. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. सो जो कोणी नवीन आहे या कन्सेप्टसाठी त्यांच्यासाठी खूप युजफुली, आणि जर मी ह्याच्यावरती एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवली पण आहे प्रत्येक पीसीआर वरती, सो तुम्ही जाऊन ती नंतर बघा. सो त्याच्यामुळे पण तुम्हाला एक वेगळा इन्साइट मिळेल. सो मॉडिफाईड पीसीआर आणि ओवाय पीसीआर या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्याच्या ज्या काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपण जनरली बघूया. सो एक जी कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मीन रिव्हर्टिंग. सो पीसीआर काही असा मूव्ह करतो, दोन्ही पीसीआर जर मी बघायला गेलो ना, काही असे मूव्ह करताना तुम्हाला दिसेल. ओके. सो लेट्स सी, हा जर मीन आहे, ओके, तर यू कॅन सी हा इथे टॉप क्रिएट करतोय, पुन्हा मीन कडे येतोय, इथे पुन्हा बॉटम क्रिएट करतोय, पुन्हा मीन कडे येतोय. ओके. सो ओआय पीसीआर आणि मॉडिफाईड पीसीआर या दोघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे, ती कोणती आहे, मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके. नाव ओवाय पीसीआर जर मी सांगायला गेलो, तर ओवाय पीसीआर काय आहे, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट आणि टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. राईट. सो लेट्स सी, जर पुटचं ओपन इंटरेस्ट जास्त आहे, दॅट मीन्स पुट रायटर्स जे आहेत ते खूप जास्त पोझिशन्स ऍड करतात आपल्या. दॅट मीन्स व्हॉट, की पुट रायटर्सचा मोमेंटम काय असतं, ते काय अँटिसिपेट करतात की मार्केट वरती जाऊ दे. सो मार्केट एक बुलिश डिरेक्शन घेऊ शकतो जेव्हा पीसीआर वाढतो तेव्हा. आणि जर पीसीआर खाली पडत असेल, म्हणजे कॉलचा ओपन इंटरेस्ट जास्त वाढत असेल, दॅट मीन्स कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट खाली पडला पाहिजे. सो म्हणजे एक आपण अँटिसिपेट करतो की मार्केटमध्ये डिरेक्शन येऊ शकतो, एक बॅरिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके. सो लेट्स सी, जर मी ओवाय पीसीआर ची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, तर ओवाय पीसीआर जो आहे ना, तो पॉझिटिव्हली कोरिलेट करतो फ्युचर प्राइस सोबत, किंवा जी पण अंडरलाईनची प्राइस आहे त्याच्यासोबत. ओके. दॅट मीन्स व्हॉट, की जर ओवाय पीसीआर वाढत असेल तर प्राइस पण वाढते. ओके. प्राइस पण वाढते. आणि जर ओवाय पीसीआर खाली पडत असेल तर प्राइस पण खाली पडते. ओके. सो ओवाय पीसीआर जो आहे तो पॉझिटिव्हली कोरिलेट करतो फ्युचर प्राइस सोबत. दॅट मीन्स व्हॉट, की जर ओवाय पीसीआर वाढत असेल तर प्राइस वाढते, ओवाय पीसीआर खाली पडत असेल तर प्राइस वाढते. जसं मी ते थोडा याला ओवाय पीसीआर वाढते त्याला ग्रीन घेतो आणि ह्याला पण ग्रीन घेतो.
सो तुम्हाला समजेल इझिली, कलर कोडिंग मध्ये आपल्याला इझिली समजेल. आणि जर OIPCR इथे खाली पडत असेल, सो याला रेड घेतो आणि ह्याच्यासाठी पण रेड, तो प्राइस पण खाली पडते. ओके, सिंपल लॉजिक आहे. लॉजिक काय की जर पुट रायटर्स खूप जास्त वाढतात दॅट मीन्स पीसीआर वाढणार. सो पीसीआर जर वाढणार, पुट रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट जितका वरती जाईल तेवढा बेनिफिट्स आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुट OIPCR वाढत असेल तेव्हा प्राइस वरती जाते, आणि जेव्हा जेव्हा OIPCR खाली पडत असेल म्हणजे कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात, सो प्राइस जी आहे ती खाली पडू शकते. ओके, नाव मॉडिफाईड पीसीआरचं जर मी कॅल्क्युलेशन सांगायचं म्हटलं, मी कॅल्क्युलेशन वरती येतो, पण ह्याची जर कॅरेक्टरिस्टिक सांगायची म्हणली तर ह्याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आहे इनव्हर्सली प्रपोर्शनेट विथ द फ्युचर प्राइस. मॉडिफाईड पीसीआर जो कन्सेप्ट आहे ना तो इनव्हर्सली प्रपोर्शनेट करतो, म्हणजे उलट. लेट्स सी जर मी मॉडिफाईड पीसीआर बद्दल सांगायचं म्हटलं तर मॉडिफाईड पीसीआर जेव्हा वाढत असेल, जेव्हा मॉडिफाईड पीसीआर वाढत असेल, ह्याला आपण ग्रीन ठेवूया, तेव्हा प्राइस जी आहे ती पडण्याचे चान्सेस असतात. प्राइस जी आहे ती खाली पडत असते. ओके, आणि जर मॉडिफाईड पीसीआर जो आहे तो खाली पडत असेल, ओके, तर प्राइस जी आहे ना ती वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, किंवा मोस्टली जर तुम्ही बघाल तेव्हा ती वाढत असते. ओके, हा थोडा वाकडा झालाय, ह्याला आपण सरळ करूया. सो प्राइस जी आहे ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो ह्याचं जे को रिलेशन असतं ह्याला आपण म्हणू शकतो की इनव्हर्सली प्रपोर्शनेट असतो. सो इकडे येणार पॉझिटिव्ह को रिलेशन, ओके, आणि इथे येणार नेगेटिव्ह. ओके, सो OIPCR जो आहे तो पॉझिटिव्ह कोरिलेट करतो, मॉडिफाईड पीसीआर जो आहे तो नेगेटिव्ह कोरिलेट करतो. सो लॉजिक इज सिंपल. जर नेगेटिव्ह कोरिलेशनचा सिंपल रिझन काय की हा जो कन्सेप्ट आहे ना हा कसा कॅल्क्युलेट केला जातो की लेट्स सी OIPCR मध्ये आपण काय करतो की प्रत्येक स्ट्राईकचा ओपन टेस्ट घेतो आणि त्याला सेम वेटेज देतो आपण, राईट. पण मॉडिफाईड पीसीआर मध्ये आपण काय करतो, करंट मार्केट प्राइसच्या जवळची जी पण स्ट्राईक्स आहे ज्याचा जास्त प्रीमियम आहे आणि ओपन इंटरेस्ट आहे त्याला पहिला आपण प्रायोरिटी देतो, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, मग चौथा. सो ह्याच्याने काय होतं ना की आपल्याला समजतं की शॉर्ट टर्म डिरेक्शनल की जे स्पेक्युलेटर्स आहेत मार्केटमध्ये, कॉल बायर आणि पुट बायर, त्यांच्या बेसिसवरती शॉर्ट टर्म जो डिरेक्शन आहे तो कुठपर्यंत येऊ त्याचे शॉर्ट टर्म डिरेक्शनल मोमेंटम आहेत ना ते फाइंड आउट करायला तुम्हाला हेल्प करतं मॉडिफाईड पीसीआर, राईट. सो OIPCR जनरली मी होल्डिंग सांगितलं तर थोडाफार आपल्याला एक ब्रॉडर व्ह्यू ठेवावा लागतो OIPCR साठी, की जर मी 10-12 दिवस किंवा 15 दिवसाचा जर होल्डिंग पिरियड असेल तर OIPCR खूप चांगला रिटर्न तुम्हाला देतो. पण ते जर मी 3-4 दिवस, 4-5 दिवस किंवा लेस दॅन 7 डेज किंवा 7 दिवसाचा जर मला व्ह्यू पाहिजे तर मला मॉडिफाईड पीसीआर बघावं लागेल, कारण ते शॉर्ट टर्म डिरेक्शनल जे ट्रेड्स आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायला हेल्प करतं, राईट. सो मॉडिफाईड पीसीआरचा ऍक्सेस आपल्याला कुठे मिळेल? सो मॉडिफाईड पीसीआर साठी आपल्याला काय करायचंय, अगेन मी स्क्रीनवरती येतो इथे. ओके, आणि इथे तुम्हाला अनालाइज मिळेल. सो अनालाइज वर जर तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला मिळेल OIPCR हिस्टॉरिकल. ओके, यावरती क्लिक करा. नाव जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करणार, सो हा जर टोगल तुम्ही ऑफ ठेवला तर तुम्हाला इकडे ओव्हरऑल ज्या OIPCR आपण बद्दल डिस्कस करतो OIPCR मध्ये जर तुम्ही ओपन केला तर इथे तुम्हाला मिळेल मॉडिफाईड पीसीआरचा. ओके, सो लेट्स सी जर मी इकडे एखादा रिलायन्स घेऊया लेट्स फॉर एन एक्झाम्पल आपण, आणि थोड्याला पाठी घेऊन जाऊया 1-2 महिन्याच्या बेसिसवरती, 1-2 महिना पाठी जाऊया. ओके, सो इथे तुम्हाला मिळेल बघा, इथे मी जरा प्रॉपरली झूम करतो. सो ही जी ग्रीन लाईन आहे ही तुमची आहे OIPCR ची लाईन, आणि जी ऑरेंज लाईन आहे ती फ्युचर प्राइस ची लाईन आहे. ओके, नाव यू कॅन सी OIPCR इथे बघा टॉपला आहे ह्या लेवलला, आणि प्राइस जी आहे ना ती समवेअर अराउंड बघा कुठेतरी आहे 2991 च्या आसपास, राईट. त्यानंतर बघा OIPCR ने ऑलमोस्ट फॉल दिला आहे या लेवलला, राईट. OIPCR खाली पडला, जो नंतर ती प्राइस जी आहे 2991 पासून ऑलमोस्ट 2930630 च्या आसपास गेले, तो एक फॉल आहे. थोडा जर मी इथे पाठी आलो तर तुम्हाला इकडे पण बघायला मिळेल की
इथे बघा OIPCR जो आहे थोडाफार बॉटमच्या आसपास होता. इकडून जी प्राइस जी आहे OIPCR वरती गेला आणि इथून जी प्राइस जी आहे 2657 ऑलमोस्ट 2790 पर्यंत गेली, राईट. सो OIPCR जो असतो तो पॉझिटिव्हली कोरिलेट करत असतो फ्युचर प्राइस सोबत. सो हे कुठेतरी एक चांगला व्ह्यू आहे OIPCR चा, जो आता आपण डिस्कस केलेला स्पेसिफिकली व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही ते बघितलं तर मॉडिफाईड पीसीआर. सो मॉडिफाईड पीसीआर जर तुम्ही ओपन करता, इथे बघा तुम्हाला दिसेल की इनव्हर्सली प्रपोर्शनल. इथून जी आहे OIPCR खाली पडायला सुरुवात झाली आणि इकडून जी आहे ती प्राइस जी आहे ती वरती यायला सुरुवात झाली, राईट. सेम लॉजिक जर मी कोणत्या दुसऱ्या कन्सेप्ट बद्दल बघायला, लेट्स सी HL आपण बघूया. ओके, सो HL मध्ये पण बघा यू कॅन सी इनव्हर्सली प्रपोर्शनेट आहे. हॅवल्स प्रत्येक स्टॉकचं तुम्हाला इकडे इनव्हर्सली प्रपोर्शनेट मिळेल. सो मॉडिफाईड पीसीआरचा कन्सेप्ट तोच आहे की इनव्हर्सली प्रपोर्शनेट असतं फ्युचर प्राइस सोबत, की जे पण आहे. सो लेट्स सी जर मी इथे निफ्टी आणि बँक निफ्टी जरी बघितलं ना, तर निफ्टी बँक निफ्टी मध्ये पण तुम्हाला इकडे ओव्हरऑल इंडायसेस मध्ये जे आहे ना ते तुम्हाला इथे दिसण्यात येईल. सो इथे मी बँक निफ्टी पण करतो. सो प्रत्येक गोष्टी तुम्ही चेक करू शकता. पण जनरली आपण जे आता चेक करतो ते स्टॉक्स साठी करतोय. सो स्टॉक्स आपण बघूया. सो अदानी आपण लेट्स सी बघूया इथे. नाव इथे जो कन्सेप्ट आहे ना तो सिम्पल कन्सेप्ट आहे की आपल्याला राईट हँड साइडला यू कॅन सी तुम्हाला इथे दोन ट्रायंगल दिसतील. एक ग्रीन ट्रायंगल मिळेल आणि एक रेड ट्रायंगल मिळेल, राईट. सो जो ग्रीन ट्रायंगल आहे, ग्रीन ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करतो बुलिशनेस, की मार्केटमध्ये एक बुलिशनेस येऊ शकतो. आणि जो रेड ट्रायंगल आहे तो तुम्हाला इंडिकेट करतो बॅरिशनेस, की मार्केटमध्ये एखादा फॉल मोमेंटम येऊ शकतो किंवा एक बॅरिशनेस येऊ शकते. ओके, सो तुम्ही हिस्टॉरिकली पिरियडिकली जर तुम्ही ह्याला चेक करायला गेला तर तुम्हाला एक मोमेंटम मिळेल. सो हे जे काही सिग्नल्स आहेत तो ट्राय करा. आता जे मी रेकॉर्ड करतोय व्हिडिओ, इट इज नियर बाय, मी इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी, नियर बाय पण नाही, इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी रेकॉर्ड करते. सो कुठेतरी सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा खूप फ्लक्च्युएट होत असतो, राईट. सो जर मी ह्याचे प्रिव्हियस सिग्नल्स बघितले अदानी एंटरप्राइजेस, तर यू कॅन सी 13 मे ला जो सिग्नल आलेला, जो की आलेला ग्रीन ट्रायंगलचा, जो आपल्याला इंडिकेट करत होता बुलिशनेस, की मार्केटमध्ये एक बुलिशनेस येऊ शकतो. आणि यू कॅन सी प्राइस जी चालू होती, 2896 चालू होती, त्यानंतर जी ऑलमोस्ट शूटअप झाले 313च्या आसपास. सो ऑलमोस्ट 200-250 पॉईंटचा जो मोमेंटम होता अदानीमध्ये तो कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. सेम जर बघायला गेलं तर 3 मे ला यू कॅन सी 3011 ला काय दाखवतंय, एक रेड ट्रायंगल दाखवतो. सो रेड ट्रायंगल आपल्याला काय इंडिकेट करतो, रेड ट्रायंगल जो इंडिकेट करतो तो आपल्याला इंडिकेट करतो बॅरिशनेस. सो बॅरिशनेस जर तुम्ही इथे पाहिलात तर विच इज अगेन अ व्हेरी गुड अमाऊंट ऑफ बॅरिशनेस, कारण 3011 चा जो प्राइस चालू होती 3 मे ला, त्याच्यानंतर जी ऑलमोस्ट फॉल झाले, यू कॅन सी 9 मे पर्यंत ती 2700 पर्यंत गेलेली, राईट. सो जर 2700 पर्यंत ऑलमोस्ट 300 पॉईंटचा फॉल आहे अगेन. इथे जर बघाल तर इकडे एखादा स्टॉक जो आहे तो कुठेतरी नेगेटिव्ह गेला, 3114 ला बाय दिलेला, तो ऑलमोस्ट 100 पॉईंट खाली पडला, राईट. थोडा अजून खाली जाऊन बघितलं तर 3214 ला यू कॅन सी एक फॉल दिलेला, सेलिंगचा दिलेला, की मार्केटमध्ये एक बॅरिशनेस येऊ शकतो. आणि तिकडून बघा ऑलमोस्ट 200-250 पॉईंट जो आहे मार्केटमध्ये फॉल मिळाला आहे, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक इट. सो मॉडिफाईड पीसीआर तुम्ही काही असे अनालाइज करू शकता. सो मॉडिफाईड पीसीआर जो टूल आहे ना, ह्याला तुम्ही स्टँड अलोन यूज करा, पण एक प्रॉपरली कॉल आणि नेकेड कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शनने जाऊन ट्रेड नका करू. सो स्टँड अलोन टूलने जर तुम्हाला ह्याला यूज करायचं असेल तर यू कॅन गो विथ दी स्ट्रॅटेजीज. अगेन पोझिशनल ट्रेडिंग आहे. सो ह्याला आपल्याला काय करायचं, ट्रॅप इंडिकेटर सोबत कंबाईन करायचं मॉडिफाईड पीसीआर ला. ओके, दॅट मीन्स व्हॉट, की लेट्स सी जर तुम्हाला एखादा कॉल रायटर ट्रॅप सिग्नल जनरेट झाला असेल, डेली ऑन अँड ऍव्हरेज जर मी ट्रॅप इंडिकेटरचं बघायला गेलो तर डेली ऑन अँड ऍव्हरेज 10 ते 15 सिग्नल जनरेट करून देतो. त्यात जनरली सपोज जर मी 7 ते 8 तुमचे कॉल रायटर स्ट्रॅप असतील, किंवा त्याच्या पुढे जे 9-8 सिग्नल्स असतील ते पुट रायटर स्ट्रॅपचे असतील, राईट. सो आपल्याला काय करायचं, ईओडी बेसवर बघायचा डेटा पॉईंट. सो ईओडी बेसवरती या आणि चेक करा की कोणत्या स्टॉकमध्ये आहेत जे कॉल रायटर स्ट्रॅप झालेत आणि कोणत्या स्टॉकमध्ये आहेत ते पुट रायटर स्ट्रॅप झालेत. ओके, सो कॉल रायटर स्ट्रॅप झालेत ते आपल्याला इंडिकेट करतात बुलिशनेस, आणि जर पुट रायटर स्ट्रॅप झालेत ते आपल्याला इंडिकेट करतात बेरिशनेस, राईट. सो जर तुम्हाला दिसतं की त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये कॉल रायटर स्ट्रॅप झालेत, तर सेम डे ईओडी बेसवर चेक करा की मॉडिफाईड पीसीने तिकडे तुम्हाला बुलिश इंडिकेशन दिलंय का, की ग्रीन ट्रायंगल दिलंय का. ओके, सेम डे दिला असेल तरी विच इज फाईन, किंवा पण त्याच्या जर 2-3 दिवसाआधी, 3 दिवसाआधी मॅक्स टू मॅक्स, त्याच्या पुढे नका. जर 3 दिवसाआधी जर त्याने इंडिकेशन दिलं असेल तरी तुम्ही एक ऍज अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन घेऊन जाऊ शकता. पण चेक करा की जास्त मोठी मोमेंटम तर नाही दिली ना 3 दिवसाआधी. सो मॅक्स टू मॅक्स 3 दिवस ठेवा. सेम डे किंवा त्याच्या 3 दिवसाआधी जर मोमेंटम असेल
तर सिग्नल दिला असेल सो दॅट इंडिकेट्स विथ द बुलिशनेस. सो कॉल रायटर स्ट्रॅपचा जर सिग्नल असेल आणि त्याच्या समोर मॉडिफाईड पीसीला जर तुम्हाला ग्रीन इंडिकेशन दिला असेल सो एक बुलिश इंडिकेशन आपण मार्केटमध्ये अँटिसिपेट करू शकतो. आणि सेम लॉजिक जर मी फॉलिंग साठी बघितलं, बेअरिश साठी बघितलं, सर पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल बघा जनरेट झालाय का. जर पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल जनरेट झाला असेल तर चेक करा की त्या दिवशी जो स्टॉकने आहे ती एक बेअरिश मोमेंटम दिली आहे का, की एक फॉलिंग मोमेंटम कुठेतरी बघायला मिळते का त्या लेवलला, राईट. सो जर बेअरिश इंडिकेशन जर रेड ट्रायंगल असेल सो कुठेतरी तो आहे, तो एक बेअरिश फॉल आपण अँटिसिपेट करू शकतो, राईट. सो तसं काय तुम्ही यूज करू शकतात. आणि जनरली जर तुम्हाला ह्याच्यावरती जर एखादा कोणता सेटअप बघायचा असेल किंवा एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल सो मी ते तुम्हाला सजेस्ट करतो गो विथ दी स्ट्रॅटेजीज. नेकेड कॉल ऑप्शन किंवा नेकेड पुट ऑप्शन जो आपण युजली ट्राय करतो बघायचा, राईट. सो ते अवॉइड करा, कारण कॉल ऑप्शन पुट ऑप्शन तुम्ही जाऊ शकता त्या बेसिसवरती जाऊन एखादा स्टॉक्स मध्ये जाऊन तुम्ही तिथे ट्रेड बनवू शकता. पण नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन मध्ये काय होतं ना की लेट्स सी जर मी एखादा स्टॉक बाय केला आहे आणि जर त्याने 2-3 दिवस तिकडे मोमेंटम नाही दिली, आपण पोझिशनल ट्रेड अँटिसिपेट करतो ना की येणारे 6 दिवस किंवा 7 दिवस जे आहेत ते आपल्याला ट्रेड्स मिळू शकतील. पण जर मी नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बघतो आहे सो काय होणार की जर 2-3 दिवस बायच्या स्टॉकने मोमेंटम नाही दिली तर जो प्रीमियम आहे तो हळूहळू डीके व्हायला सुरुवात होणार, राईट. सो फार बाय एक्सपायरी आला तर एवढा इम्पॅक्ट नाही दिसणार तुम्हाला थिटाचा, पण जसं तुम्ही नियर बाय एक्सपायरी येत जाणार तर तसं तसं तुम्हाला थिटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी नेगेटिव्ह होताना मिळेल आणि पॉझिटिव्ह होताना मिळेल स्टॉक्स पर्टिक्युलर त्या ऑप्शनवरती. आणि कुठेतरी जो थिटामुळे आपल्याला लॉस नाही झाला पाहिजे तो अवॉइड द नेकेड कॉल ऑप्शन बुलिशसाठी. सेम लॉजिक गोज विथ दी बेअरिश थिंग ॲज वेल. जर मला एखादी बेअरिश ट्रेड बनवायची असेल आणि मी एखादा पुट ऑप्शन बाय केलाय सो 2-3 दिवसात जर स्टॉकने एखादा फॉल नाही दिला सो जो मी पुट ऑप्शन दिला त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू हळूहळू निघून जाणार, राईट. सो थिटा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला करू शकतो त्या लेवलवरती जाऊन. सो तो अवॉइड करा, नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शनने जाऊ नका. आणि जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज सोबत जायचं असेल तर स्ट्रॅटेजीज थोडं जर मी इन डिटेल मी आय लाईक टू कव्हर, कारण डिटेलमध्ये जर आपण कन्सेप्ट कव्हर करतोय तर स्ट्रॅटेजीजवर ट्राय करा की जो एखादा डेबिट स्प्रेड आणि क्रेडिट स्प्रेड बनवून जातो ना त्याला समजेल. सो एखादा बुल कॉल स्प्रेड आणि एखादा बुलपुट स्प्रेड ट्राय करा, किंवा डेबिट क्रेडिट तिकडे झाले आणि एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी असेल तर बेअर पुट स्प्रेड आणि बेअर कॉल स्प्रेड जरी बनवणार विच इज फाईन. सो चेक करा. सो जनरली जेव्हा पण मी स्ट्रॅटेजीचा पार्ट करतो ना, जेव्हा पण पोझिशनल ट्रेडिंग किंवा आयव्ही बेस्ड मी एखादी कोणती स्ट्रॅटेजी असेल तर मी स्ट्रॅटेजीचा पार्ट नक्की कव्हर करतो त्यामध्ये. सो ह्या व्हिडिओमध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर तुम्ही जनरली ट्राय करा 15-15 डेजचे 2 स्लॉट बनवा. ओके. सो 15-15 डेजचे जर 2 स्लॉट तुम्ही बनवता आहेत सो काय होतं की लेट्स सी मी 15 डेज आधी किंवा नवीन एक्सपायरी आहे आणि 2-3 दिवस झालेत एक्सपायरीला, सो काय होणार ना डेल्टा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असणार, कारण प्रत्येक स्ट्राईकचा जो डेल्टा थोडाफार एटीएम सारखाच रिएक्ट करतो. 0.4-0.45च्या आसपास तुम्हाला डेल्टा मिळेल त्याच्या आसपास. सो डेल्टा कुठेतरी आपल्या फेवरमध्ये असतो फार बाय एक्सपायरीला. तेच जर मी बघायला गेलो तर थिटाचा जो इम्पॅक्ट असतो हळूहळू कमी होत असतो, जास्त असतो, राईट. म्हणजे एक्सपोजर जो असतो तो कमी असतो आणि थिटा जास्त टाइम आपला व्हॅल्यू खात नाही फार बाय एक्सपायरीला. सो थिटा इम्पॅक्ट कुठेतरी तुमचा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असतो त्या गोष्टीला. आणि त्यानंतर आयव्ही इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जी आहे ना ती कुठेतरी मेन रोल प्ले करते ह्या गोष्टीमध्ये, की जर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जर वाढते फार बाय एक्सपायरीला खूप वाढण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे प्रीमियम जे आहे ते तुमच्या वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. सो त्याचा जो इम्पॅक्ट असतो आयव्हीचा वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो जास्त असतो फार बाय एक्सपायरीवरती. सो थिटा कुठेतरी फेवरमध्ये आहे, डेल्टा कुठेतरी फेवरमध्ये आहे आणि आयव्हीचा इम्पॅक्ट जो आहे तो कुठेतरी फेवरमध्ये आहे आपल्यासाठी. सो ट्राय करा की नवीन एक्सपायरी आहे, 2-3 दिवस झालेत एक्सपायरीला, सो डेबिट स्प्रेड बनवून जा. बुलिश जर तुम्ही बनवतात तर एटीएम कॉल ऑप्शन बाय करा किंवा इन द मनी कॉल ऑप्शन बाय करा आणि ओटीएम जाऊन सेल करा, राईट. सो तो कुठेतरी बेनिफिट आहे तुम्हाला. आणि सेम लॉजिक जर बेअरिश ट्रेड एखादी बनवायची असेल तुम्हाला तर एटीएम पुट ऑप्शन बाय करा आणि अगेन किंवा इन द मनी पुट ऑप्शन बाय करा आणि ओटीएम जाऊन विका, राईट. सो कुठेतरी तुमचा तो बेअर पुट स्प्रेड बनेल आणि अगेन दॅट कम्स अंडर दी डेबिट स्प्रेड, तुमचा तो डेबिट स्प्रेड बनेल. सो ह्या 3 गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असतील. आयव्हीने जर शूटअप दिला तर कुठेतरी तुमचा बेनिफिट आहे, राईट. आणि दुसरी जी कन्सेप्ट होती ती आपण बघितली क्रेडिट स्प्रेडची. सो क्रेडिट स्प्रेड जनरली ट्राय करा की
एक्सपायरीला 15 दिवस झालेत आणि आता पुढचे फक्त 10-12 दिवस बाकी आहेत किंवा 15 दिवस बाकी आहेत, तेव्हा तुम्ही ट्राय करा की क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करा. सो त्याच्याने काय होतं की इम्पॅक्ट जो थिटाचा जो फार बाय एक्सपायरीवर कमी होता ना, तो हळूहळू नियर बाय एक्सपायरी जसं जसं आपण येत जातो ना, तसा तसा जो इम्पॅक्ट आहे तो हळूहळू थिटाचा वाढत जातो. सो फार बाय एक्सपायरीवर कुठेतरी तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल कमी थिटाचा, पण जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी तर थिटाचा इम्पॅक्ट जो आहे तो हळूहळू वाढत जातो. सो ट्राय टू गो विथ दी क्रेडिट स्ट्रॅटेजी, कारण जो स्ट्रॅटेजी मी आता बनवतो आहे ती सेम जो थिटाची व्हॅल्यू आहे किंवा जी सेम कन्सेप्ट आहे ती मला येणाऱ्या 4 दिवसात नाही मिळणार, तो जास्त असणार. सो ट्राय टू गो विथ दी क्रेडिट स्प्रेड. सो जरी डिरेक्शन यायला मोमेंटमने टाइम घेतलं की 2-3 दिवस आहे, 3-4 दिवस आहे झाले, पण डिरेक्शन नाही ते, विच इज फाईन. थिटाचा जो बेनिफिट आहे तो हळूहळू तुमच्या खिशामध्ये येत राहणार, राईट. सो प्रॉफिट कुठेतरी तुमचा कमी होत नाही आहे, पण लॉस जो होतोय तो कुठेतरी थिटामुळे नाही होणार. ओके, सो विच इज अगेन कम्स अंडर द लिमिटेड रिस्क स्ट्रॅटेजी, जर मी डेबिट क्रेडिट स्प्रेड बद्दल बघायला गेलो तर. आणि जर तुम्ही एकदम क्लोज एक्सपायरीला असाल की 3-4 दिवसच बाकी आहेत आणि मला तिकडे मोमेंटम अँटिसिपेट आहे की येऊ शकते, सो ट्राय टू क्रिएट अ रेशिओ स्प्रेड. रेशिओ स्प्रेड बाय ट्राय करा की कॉल ऑप्शन बाय करा 1 लॉट किंवा 2 लॉट. 1 लॉट बाय करा, 1 लॉटचं मी सांगितलं. आणि जे सेल करतात तुम्ही ओटीएम, बुल कॉल स्प्रेड सारखंच बनणार, पण जो सेल आपण करतो ना एकच लॉट, तिकडे आपण 2 लॉट सेल करणार, राईट. सो रेशिओ स्प्रेड काय असतं की रेशिओ मध्ये नसतात क्वांटिटीज, एखादी क्वांटिटी कोणतीतरी जास्त असते एखाद्या लेगची. सो दॅट इज कम्स अंडर दी रेशिओ स्प्रेड. सो कॉल ऑप्शन बाय करतात 1 लॉटचा आणि ओटीएम सेल करतात 2 लॉट. सो दॅट कम्स अंडर दी रेशिओ स्प्रेड. सो रेशिओ स्प्रेड मध्ये काय होणार, जेव्हा तुम्ही सेल जास्त करणार म्हणजे थिटा तुम्ही जास्त घेताय मार्केटमधून, सो थिटा इम्पॅक्ट जास्त असणार, प्रीमियम जास्त घेतात मार्केटमधून, त्यामुळे थिटा इम्पॅक्ट जो आहे तो कुठेतरी जास्त असणार आणि त्याचा एक बेनिफिट तुम्हाला आहे त्या लेवलला जाऊन, राईट. सो दॅट इज द थिंग. सो जर तुम्हाला जर स्ट्रॅटेजीज जर तुम्हाला बघायच्या असतील युजली, सर ट्रेडिंग वरती या तुम्ही इथे आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या. ओके, सो इथे तुम्ही एक कस्टम स्ट्रॅटेजी बनवू शकता. सो यू कॅन सी, जर मला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची आहे अदानी एंटरप्राइज वरती, सो मी इथे येणार आणि बुल कॉल स्प्रेड वरती क्लिक करणार. ओके, सो हा जनरली तुम्हाला 1:1 चा रिस्क रिवॉर्ड रेशो देतो बनवून, पण तुम्हाला जर अकॉर्डिंगली जर तुम्हाला एखादी मोमेंटम पाहिजे, स्वतःच्या कस्टम स्ट्रॅटेजीज असतील तर कस्टम स्ट्रॅटेजीज तुम्ही इथे येऊन चेक करू शकता. सो तुम्हाला काय करायचं, फक्त ज्या लेग्स आहेत त्या ऍड करायच्या. सो टू लेग्स 2950 आणि मग 3050 मी सपोज सेल करतो, एक स्ट्राईक थोडा वरती जातोय, सो तिकडे तुम्हाला दिसेल, किंवा नॉर्मली तुम्ही इथे मॅन्युअली पण इथे चेंजेस बनवू शकता. सो जनरली ट्राय करा 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो ट्राय करून घेऊन जा, की जर ट्रेड नाही गेला तर ट्रेड नाही चालला तर 1 रुपयात जाणार आहे, आणि जर ट्रेड चालला तर 2 रुपये हातात येतील, राईट. किंवा 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो ट्राय करा, की जर ट्रेड चालला तर 3 रुपये येतील, नाही चालला तर 1 रुपयात जाणार, राईट. सो जर एखाद 2 केसेसमध्ये जर जास्ती स्टॉक जर नेगेटिव्ह गेले, पण एक जो ट्रेड आला तो तरी पॉझिटिव्ह आला, तरी नेट नेट यू आर क्लोजिंग इन पॉझिटिव्ह. तो रिस्क रिवॉर्ड कुठेतरी मॅटर करतो. सो देऊन तुम्ही कस्टम स्ट्रॅटेजीज बनवू शकता आणि त्या बेसवरती तुम्ही ट्रेड बनवू शकता. सेकंड गोष्ट, जर तुम्हाला स्वतःच्या काही कस्टम स्ट्रॅटेजीज नको आहेत आणि एखादा असा डेटा पॉईंट पाहिजे जो स्वतः तुम्हाला फक्त इनपुट टाकला आणि त्यावेळेसवरती एक स्वतः मॉडिफाईड करून देईल की ह्या स्ट्रॅटेजी आहे त्याचे पर्सेंटेज जास्त आहे, त्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो कुठेतरी जास्त आहे. सो तुम्ही काय करा, त्यासाठी ट्रेडिंग वरती या आणि ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजी ह्यावरती क्लिक करा. ओके, सो ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजी हा जो टूल आहे, हा स्पेसिफिकली असा टूल आहे जो तुम्हाला स्वतःहून स्ट्रॅटेजी फाइंड आउट करून देतो. फक्त तुम्हाला त्याच्यावरती तुमचा व्ह्यू डिप्लॉय करायचा, की तुम्हाला काय वाटतं की टार्गेट काय असला पाहिजे, स्टॉप लॉस काय असला पाहिजे. सो टार्गेट जर तुम्हाला डिसाईड करायचा असेल तर लेट्स सी, जर मला एखादा कॉल रायटर स्टॅप सिग्नल जनरेट झालाय आणि मला टार्गेट डिसाईड करायचा असेल तर मी त्याचा ओपन इंटरेस्ट ओपन करीन आणि ओपन इंटरेस्ट वरती येऊन चेक करेन की त्याचा जो नेक्स्ट रेजिस्टन्स कुठे, की लेट्स सी जर मला दिसलं की ह्या लेवलचा जो रेजिस्टन्स वीक झालाय, सो त्याचा जो नेक्स्ट रेजिस्टन्स असेल तो माझा टार्गेट असेल. आणि स्टॉप लॉस जनरली प्रत्येकाचा वेगळा असतो, तर स्टॉप लॉस अकॉर्डिंग टू युअर रिस्क रिवॉर्ड तुम्ही तो स्टॉप लॉस मेंटेन करा. पण टार्गेट जर तुम्हाला डिसाईड करायचं असेल तर नेक्स्ट रेजिस्टन्स किंवा जो नेक्स्ट सपोर्ट असेल तो तुमचा टार्गेट असेल. सो बुलिशला जो रेजिस्टन्स असेल तो तुमचा टार्गेट, आणि जर बेरिश ट्रेड बनवायची असेल तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो तुमचा टार्गेट असणार आहे या लेवलला. ओके, सो लेट्स सी, एक एक्झाम्पल साठी मी अदानी एंटरप्राइजेस घेतो जे आपण डिस्कस करत होतो, आणि आपण काय अँटिसिपेट करतो की येणाऱ्या काही 5 दिवसात मला मोमेंटम पाहिजे की येणाऱ्या काही 7 दिवसात मोमेंटम पाहिजे. सो लेट्स सी, मी 12 तारखेपर्यंतचा एक व्ह्यू ठेवतो की 12 तारखेपर्यंत मी मुवमेंट अँटिसिपेट करतोय आणि करंट मार्केट प्राइस चालू आहे 2952. मी एक्झाम्पल साठी टाकतो की मार्केट जो आहे ते
70च्या आसपास जाऊ शकतो. आणि माझा जो स्टॉप लॉस आहे तो 50 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवतो. एक समोर जो आहे तो ऑलमोस्ट 70-80 पॉईंटचा मी व्ह्यू ठेवलाय, किंवा त्यापेक्षा जास्त ठेवलाय मी. 100-100 पॉईंटचा व्ह्यू ठेवलाय आणि स्टॉप लॉस सपोज आहे मी 50 रुपयाचा. जो 2900 विल बी माय स्टॉप लॉस. ओके, इनपुट मी दिला इथे. त्यानंतर मी काय करणार, ऑप्शनल पॅरामीटर मध्ये येणार मी इथे. आणि ऑप्शनल पॅरामीटर मध्ये येते ना, तर मल्टिपल गोष्टी आहेत. यू कॅन सी एक लॉट मल्टिपल आहे आणि कॅपिटल रिस्क आहे. सो त्यानंतर रिस्क टू कॅपिटल रेशियो, की मला किती कॅपिटल मी डिप्लॉय करू शकतो रिस्कसाठी जनरली, तो आहे. मिनिमम स्ट्राईक्स आणि मॅक्झिमम स्ट्राईक्स दाखवले, की मिनिमम ही स्ट्राईक सिलेक्ट करा ह्या स्ट्राईकच्या आसपास, त्याच्या खाली नका जाऊ. आणि 3250 म्हणजे मॅक्झिमम जर ओटीएम जर तुम्ही जात असाल तर ह्या स्ट्राईकच्या वरच्या स्ट्राईक सिलेक्ट नका करू. तर तुम्ही इथे मॅन्युअली तुम्ही इथे चेंज पण करू शकता. पण जसं इथे ऍज इट इज आहे तसं तुम्ही ठेवा. ऑप्टिमल मध्ये आला तर तुम्हाला इथे रिस्क रिवॉर्ड रेशिओ, ऍब्सोल्यूट प्रॉफिट आणि आरओआयच्या बेसवर जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी पाहिजे तर तुम्ही ते डिप्लॉय करू शकता आणि सिलेक्ट करू शकता. सो ऑप्टिमल ठेवा ह्याला. आणि स्क्यू अप स्क्यू डाऊन, जर तुम्हाला 25%चा स्क्यू अप पाहिजे, की 25% जास्तीत जास्त व्हॉलॅटिलिटी वाढली किंवा 20%, तो ऍज इट इज ठेवा. काही चेंजेस करायची गरज नाहीये. फक्त इकडे चेंज करायची गरज आहे, ती आहे लिमिटेड रिस्क ओनली. ओके, सो आपण काय करणार, लिमिटेड रिस्क ओनली वरती क्लिक करा, की मला अशा स्ट्रॅटेजीज पाहिजे ज्याच्यात लिमिटेड रिस्कच आहे, अनलिमिटेड रिस्क नकोय. आणि मी अप्लाय वरती क्लिक करणार. सो जसं मी अप्लाय करतो तो हा जनरली तुम्हाला ट्राय करतो टू फाइंड आउट की बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज ज्या मार्केटमध्ये असतील त्या फाइंड आउट करायचं तुम्हाला हेल्प करतो. पण कधी कधी काय होणार की मार्केटमध्ये बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज नसतील पण बेस्ट 4 स्ट्रॅटेजी असतील, राईट. सो त्या जर तुम्हाला मिळते तर 4 कधीतरी तुम्हाला 3च दाखवेल, कधीतरी 2 पण दाखवेल आणि कधीतरी मोस्ट ऑफ द केसमध्ये एक रेअर केसमध्ये 1 पण दाखवेल, राईट. सो त्या कंडिशनमध्ये तुम्ही जो इनपुट दिला आहे त्या बेसवरती अशा कोणत्या कंडिशन्स आहेत आणि त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी मिळेल ती तुम्हाला इथे मिळते. सो लेट्स सी, जर मी एखादा बुल कॉल स्प्रेडवर क्लिक केलं तर यू कॅन सी बुल कॉल स्प्रेडसाठी कोणता लेग जो आहे तो मला बाय करायचा आहे आणि कोणता जो लेग आहे तो मला सेल करायचा इथे मला दिसून येते. सो बाय काय 300 क्वांटिटीजचा एक लॉट जो आहे तो दिसेल. 2850 कॉल ऑप्शन तुम्ही बाय करू शकता. त्याचा प्रीमियम जो चालू आहे तो दाखवतो इकडे. आणि जेव्हा सेल करायचं असेल तेव्हा 3050चा कॉल ऑप्शन सेल करा, राईट. सो जो ओव्हरऑल जो प्रॉफिट असेल, लेट्स जर तुमचा प्रॉफिट जर अचीव्ड झाला तर हा जो प्रॉफिट आहे हा तुम्हाला मिळेल. आणि जर लॉस, स्टॉप लॉस हिट झाला तर तुमचा जो लॉस आहे तो ह्या स्ट्रॅटेजीचा हा लॉस आहे, हे तुम्हाला इथे दिसण्यात येतं. त्यानंतर बऱ्याच बाकीच्या स्ट्रॅटेजी जर तुम्ही इथे बघितल्या तर लॉंग कॉल आहे. जर नॉर्मली जर मी एखादा लॉंग कॉल बाय करतोय तर लॉंग कॉल साठी यू कॅन सी प्रीमियम कुठेतरी महाग आहे, कारण इलेक्शनच्या टायमाला मी बोलते की जास्त प्रीमियम चालू आहे. सो त्यामुळेच कुठेतरी इम्पॅक्ट आहे प्रीमियमचा एवढा. सो जर प्रॉफिट अचीव्ह झाला, टार्गेट अचीव्ह झाला तर ही मोमेंटम आहे. जर स्टॉप लॉस हिट झाला तर हा लॉस आहे तुम्हाला दाखवतो. जर लॉंग कॉल कुठेतरी आपल्या रिस्क रिवॉर्ड मध्ये मिळत नाही आहे, बसत नाही आहे. सो लॉंग कॉल सजेस्टेड नाही असेल माझ्याकडून तरी. पण जर एखादा बुल कॉल शेड आपण बनवत असेल तर आपण सेम बनवू शकतो. सेम लॉजिक जर तुम्हाला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल, सो आपण काय करणार, इथे येणार आणि बेरिश सिलेक्ट करणार आणि लॉजिक विल बी सेम. जो आपण अप्पर केसचा ठेवलेला ना तेच आपण लोअर केसचं ठेवतोय. सो मी इथे टार्गेट वरती येणार. सो टार्गेट सपोज मी ठेवतोय की 2952 चालू आहे ना. सो 2850 माझा टार्गेट असेल. लेट्स सी जो सपोर्ट लेवल असेल त्या लेवल त्या टाइमला. आणि 3000 जो आहे तो माझा स्टॉप लॉस असेल वरच्या साईडला. ओके, अगेन ऑप्टिमल स्ट्रॅटेजी वरती यायचं, मला लिमिटेड रिस्क वरती क्लिक करायचं आणि अप्लाय वरती क्लिक करायचंय. सो बेअर साठी जी पण स्ट्रॅटेजी आहे ना ती तुम्हाला इथे मिळेल. सो बेअर कॉल स्प्रेड आहे, मॉडिफाईड बटरफ्लाय आहे, बेअर पुट स्प्रेड आहे, पुट रेशिओ बॅक स्प्रेड आहे आणि लॉंग पुट आहे. सो अगेन जर मी हा वरती क्लिक करतो तर जी पण मला लेग सेल करायचे किंवा बाय करायचे हे तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके, सो हा कुठेतरी एक बेनिफिट आहे जो स्ट्रॅटेजीज पार्ट जनरली लोकांना माहिती नसतात की कोणत्या स्ट्रॅटेजीजने गेलं पाहिजे आणि कोणत्या बेसमध्ये ट्रेड केलं पाहिजे. सो ही कुठेतरी कन्सेप्ट आहे जी तुम्हाला हेल्प करू शकते त्या लेवलला जाऊन, राईट. सो दॅट इज द थिंग. सो खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा. खूप जणांची रिक्वेस्ट होती जेव्हा जनरली सपोर्ट वरती खूप जणांनी रिक्वेस्ट केली की ट्रॅप सोबत ऍडिशनल कन्फर्मेशन टूल कोणते आहेत ते पाठवा, किंवा त्याच्यासोबत कॉम्बिनेशन सोबत म्हणजे 3-4 टूल्सचा एक कंबाईंड डेटा पॉईंट जर मी युज करत असेल तर तो मला बघायचा आणि त्या बेसवरती जर मला ट्रेड म्हणजे तर तो त्यांना बघायचा होता. सो हा कुठेतरी जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला हेल्प करेल. सो ट्राय करा की मॅक्झिमम टाइम जेव्हा पण तुम्ही जात असाल ना तेव्हा आधी ट्रॅप बघा. अगेन सर्वात ज्या गोष्टी ज्या आपण व्हिडिओमध्ये कव्हर केल्या ते एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. की पहिलं आपल्याला काय बघायचं, पहिलं आपल्याला बघायचं ट्रॅप इंडिकेटर.
ट्रॅप मध्ये आपल्याला दोन गोष्टी डिफरन्शिएट करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की कोणते असे सिग्नल आहेत ज्यामध्ये कॉल रायटर ट्रॅप झालेत, आणि सेकंड थिंग इज व्हॉट, की कोणते असे सिग्नल आहेत ज्यामध्ये पुट रायटर ट्रॅप झाले. जर कॉल रायटर ट्रॅप झाला तो इंडिकेट काय आपल्याला करतो, इट इंडिकेट्स टू द बुलिशनेस. आणि जर पुट रायटर ट्रॅप झाले तो आपल्याला इंडिकेट करतो दॅट इंडिकेट्स टू द बेरिशनेस, राईट. सो जर मला ट्रॅप इंडिकेटर आणि ट्रॅप इंडिकेटर मध्ये जेव्हा मी बघितलं की मला हे दोन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सो व्हॉट आय डू, मी चेक करणार की त्याचा पीसीआर काय आपल्याला सांगतोय. की सपोज जर मी मॉडिफाईड पीसीआर ओपन केलं आणि मला त्याच्यात दिसतं की त्याचा जो ग्रीन ट्रायंगल आहे तो इंडिकेट करतोय बुलिशनेस. सो कॉल रायटर स्ट्रॅप मध्ये जे पण सिग्नल आहेत आणि त्यामध्ये चेक करा की त्यामध्ये कोणता स्टॉक आहे ज्यात पीसीआर मध्ये नाव आहे. सो ट्रॅप सोबत पीसीआर कंबाईन करा. जर कॉल रायटर स्ट्रॅप आहे तर चेक करा की तिकडे ग्रीन ट्रायंगल आहे का, बुलिश इंडिकेशन आहे का. आणि जर पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल तर तिकडे ट्रॅक चेक करा की तिकडे बॅरिश इंडिकेशन आहे का, की रेड ट्रायंगल आहे का. ओके. सो ह्याच्याने तुम्ही इझिली सॅग्रिगेट करू शकता त्या गोष्टी. आणि तिसरी गोष्ट आणि व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी मोस्ट ऑफ द टाइम लोक अवॉइड करतात या गोष्टी, ज्या की आहेत की डिरेक्टली जाऊन नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन मध्ये ट्रेड करतात, जे की आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो जर पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल तो गो विथ द बेरिश ट्रेड आणि गो विथ द बेअर पुट स्प्रेड किंवा क्रेडिट स्प्रेड, जे आता आपण इन डिटेल जे आपण डिस्कस करत होतो त्यामध्ये ट्राय करा की गो विथ द स्प्रेड्स. आणि जर एखादा बुलिश अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल, एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर गो विथ द डेबिट स्प्रेड, राईट. त्यामध्ये नंतर हो तुम्ही ऍज पर द नियर बाय स्प्रेड तर त्याला रेशिओ स्प्रेड किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कन्वर्ट करू शकतात, विच इज फाईन. अगेन दॅट डिपेंड्स अपॉन यू, पण ऍटलीस्ट ट्राय टू गो विथ दिस स्प्रेड. नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन मध्ये टाइम जास्त इन्व्हेस्ट करू नका, कारण जर तुम्ही नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन घेतात विच इज फाईन, काही हरकत नाही, पण 2-3 दिवस त्याला टाइम स्टॉप लॉस लावून ठेवा की 2-3 दिवसात जर मोमेंटम नाही आली तर मी ती ट्रेड काढून टाकणार. ओके. 3 दिवस मॅक्झिमम ठेवा. 3 दिवसात जर मोमेंटम नाही आली, आय एक्झिट द ट्रेड, मी तिकडे जाऊन ट्रेड नाही बनवणार, राईट. सो ते कुठेतरी फेवर मध्ये येईल आणि कुठेतरी जो लॉस आहे, मोठा लॉस होणार असेल तो कुठेतरी कव्हर करेल. आणि गॅप अप आणि गॅप डाऊनचा जो मोस्ट ऑफ द टाइम जी भीती असते ना, ती कुठेतरी भीती असते त्या लेवलला जाऊन, राईट. सो ती कुठेतरी आपली कमी होईल या लेवलला. ओके. सो दॅट इज द थिंग. आणि फर्स्टली जर मी सांगतो की ऍटलीस्ट ही जी कन्सेप्ट आहे, ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 5 डेज 6 डेज किंवा 7 डेज, ऍटलीस्ट 15-20 दिवस ह्याला ट्राय करा, पेपर ट्रेड करा, चेक करा की रिझल्ट काय येतोय. जर रिझल्ट चांगला येतोय, जर खूप आउटपुट जो चांगला येतो, तर हळूहळू 1 लॉट, मग 2 लॉट, मग 3 लॉट, मग 5 लॉट असे करत करत तुमच्या जी ट्रेडिंग कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही ट्रेड बनवा मग तिकडे. पण ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 5 to 10 डेज 15 डेज तुम्ही ह्याला इनिशिएट करून बघा पेपर ट्रेड वरती. आणि चेक करा, जर निगेटिव्ह रिझल्ट असेल तर एकदा सपोर्टवर टाका की सर मी हे ट्राय करता, ह्याला अजून कसं ऑप्टिमाइज करू शकतो आणि अजून बेटर रिझल्ट कसा वाढू शकतो. सो नक्की आपण त्यासाठी हेल्प करू. ओके. आणि जर तुम्ही बऱ्याच जर काही कन्सेप्ट असतील ज्या तुम्ही नसतील पाहिला प्रिव्हियसली, जर पीसीआर बद्दल आपण बनवले, आयव्हीपी बद्दल बघितलंय, आयव्हीआर आयव्हीपी बद्दल बनवलंय, आयव्हीएचव्ही डायव्हर्जन्स बद्दल बऱ्याच व्हिडिओ आपण मराठीमध्ये कव्हर केल्या आहेत आणि त्या खूप डिटेलमध्ये कव्हर केल्या आहेत. सो तुम्ही ते एकदा बघा, चेक करा रिझल्ट काय येतो आणि डेफिनेटली आपण त्या गोष्टी कव्हर करू. ओके. सो आजचा व्हिडिओ हेच होता की ट्रॅप सोबत मॉडिफाईड पीसीआर प्लस स्ट्रॅटेजी. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जर कोणती नवीन कन्सेप्ट पाहिजे तर तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा, नक्की आपण ते ट्राय करू ओव्हरऑल तुमच्या समोर आणण्याचं. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. हॅव अ नाईस डे. बाय.